कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर दिल्याचा दावा केलाय। भाजपमध्ये ये नाही तर तुला मारून टाकू अशा धमक्या दिल्याचा आरोप दिपकेंनी केलाय। तर त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयांचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? अभिजित यांना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काही बदनामी त्या ठिकाणी झाली, जसं इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले, तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाही तर तुला हे बघतो, तुमच्या आई वडिलांना धमकी देऊन आम्ही कुठंतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू, असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी। पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे। असं आहे की अभिजित दिपके जनतेच्या मनातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे, युवकांच्या मनातून राहिलेलं नेतृत्व आहे। त्यांना चांगलं वाईट कळतं। या भाजपच्या विरोधातली भूमिका तरुणाईमध्ये होती म्हणून त्याने अभिजित दिपकेंना पाठिंबा दिला। आता अभिजित दिपकेंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असेल तर ते घाबरलेले आहेत, तरुणाई विरोधात जाते म्हणून घाबरले आहेत। अभिजित दिपकेने सत्य सांगितलं असेल तर मला वाटतं की त्यांचं मी अभिनंदन करेन की निदान लढण्याची भूमिका त्यांच्याकडे आहे, याचा सार्थ अभिमान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।